तर आज मी बनवणार आहे होळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या वाफेवरील पापड्या। होळीचा सण आला की आमच्या घरी आजी अशा प्रकारे वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या बनवते। या पापड्या अगदी कुरकुरीत आणि चवीला पण खूपच चांगल्या लागतात। तर चला पटकन ही पापड्यांची रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। या तांदळाच्या पिठाच्या पापड्या बनविण्यासाठी मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। मी इथे राशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। राशनचे तांदूळ चांगले 3-4 पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि 1 दिवस चांगले उन्हात सुकून त्याचं पीठ बनवून आणलेलं आहे। आता मी या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून थंड पाणी घालून घेणार आहे आणि सगळं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर बघा मी पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही, अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता चुलीवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। अर्ध पातेलं मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे। तर बघा पाण्याला आता उकळी आलेले आहे। अशा प्रकारे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता मी एक ताट घेतलेलं आहे। ताटाच्या उलट्या बाजूला मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि ताट अशा प्रकारे फिरवणार आहे। अशा प्रकारे ताट फिरवल्याने ही पापडी गोल गोल बनून तयार होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही तांदळाची पापडी मी बनवून घेणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने। तर बघा आता मी पापडी बनवून घेतलेली आहे आणि पाण्याला सुद्धा उकळ आलेला आहे। आता मी हे ताट उलटं करून या पाण्यावर ठेवणार आहे अशा प्रकारे आणि दुसऱ्या ताटावरही याच पद्धतीने पापडी बनवून तयार करून घेणार आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे पापड्या बनवून खाऊन बघा, खूपच कुरकुरीत बनून तयार होतात। आणि आमच्याकडे होळीचा सण आला की अशा प्रकारे पापड्या घरोघरी बनवल्या जातात आणि सगळेजण अगदी आवडीने खातात। तर बघा ही पापडी सुद्धा मी गोल गोल अशी तयार करून घेतलेली आहे। पापडीला फक्त 3 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। तर बघा 3 मिनिटं झालेले आहेत। मी पापडी काढून एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि बनवलेली ही दुसरी पापडी मी आता पातेल्यावरती ठेवून घेणार आहे। आता मी ही वाफवून घेतलेली पापडी काढून घेणार आहे। तर बघा मी ताट आता सरळ करून घेतलेलं आहे आणि इथे मी एक सुई घेतलेली आहे। सुईच्या मदतीने मी या पापडीचे काठ मोकळे करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि एकदम हलक्या हाताने ही पापडी काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या परातीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सोडायचे आहे आणि परत ताट धुवून घ्यायचं आहे आणि एका कपड्याने पुसून त्याच्यावरती पापडी बनवून घ्यायची आहे। 3 मिनिटं फक्त पापडी वाफवून घ्यायची आहे। तर आता दुसरी पापडी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। ती पापडी मी काढून पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि बनवलेली नवीन पापडी मी परत या पातेल्यावरती वाफवून घेणार आहे। आता मी परत तुम्हाला एकदा ही पापडी काढून दाखवते। अशा प्रकारे ही पापडी काढून घ्यायची आहे। अगदी कुरकुरीत अशा या पापड्या बनून तयार होतात आणि या वाफेवरील पापड्या बनवायला पण खूपच सोप्या आहेत। तर बघा मी आता पापडी काढून घेतलेली आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या बनवून घेणार आहे। तर बघू शकता मी सफेद साध्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत फक्त मीठ घालून। आता उरलेल्या पिठाच्या मी तिखट पापड्या बनवणार आहे। त्यासाठी मी या पिठामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून सगळं पीठ
चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता। आता मी परत इथे एक ताट घेतलेलं आहे। ताटावरती 2 चमचे हे पीठ घालून घेणार आहे आणि ताट गोल गोल असं फिरून घेणार आहे अगदी त्याच पद्धतीने, आणि पापडी बनवून घेणार आहे अगदी गोल गोल। तुम्ही बघू शकता। या तिखट पापड्यासुद्धा खायला खूपच छान लागतात, अगदी कुरकुरीत अशा। तर बघा, पापडी बनवून तयार झालेली आहे। आता मी ही पापडी वाफवून घेणार आहे आणि दुसरी पापडी बनवून घेणार आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या बनवून घेणार आहे। तर तुम्ही पण या होळीला घरी अशा प्रकारे वाफेवरील पापड्या बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर बघा, मी दुसरी पापडी पण बनवून घेतलेली आहे आणि पहिल्या पापडीला 3 मिनिटं झालेले आहेत। मी पापडी काढून थंड पाण्यात घालून घेतलेली आहे आणि दुसरी पापडी परत ठेवून घेतलेली आहे। आता मी ही तिखट पापडी तुम्हाला एक काढून दाखवते। सुईच्या मदतीने मी या पापडीचे काठ मोकळे करून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने मी पापडी काढून घेणार आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहे। तर बघा, मी सगळ्या पापड्या आता बनवून तयार करून घेतलेल्या आहेत। आता या पापड्या उन्हामध्ये 2 दिवस चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत, एकदम कुरकुरीत अशा। तर बघा, मी सगळ्या पापड्या आता उन्हामध्ये सुकत घातलेल्या आहेत आणि आता पापड्यांना 2 दिवस झालेले आहेत आणि पापड्या चांगल्या प्रकारे कुरकुरीत अशा सुकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। या पापड्या वर्षभर तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा खायला वाटतील तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। अगदी कुरकुरीत अशा पापड्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। 2-3 पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते। अगदी कडकडीत तेलात या पापड्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी कढईभरी पापडी फुललेली आहे। दोन्ही साईडनी पापडी चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे। मी एक तुम्हाला मसाले पापडी पण तळून दाखवते। ही पापडीसुद्धा कढईभर फुललेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही या होळीला नक्की अशा प्रकारे पापड्या बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि प्लीज मला सपोर्ट करा।